प्रियंका गांधी या इंदिरा गांधींसारख्या आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला हवं असं मत बिहारचे माजी मंत्री, जनशक्ती जनता दलाचे संस्थापक आणि लालू प्रसाद यांचे दुसरे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी व्यक्त केलं आहे. हे सगळं राजकारण करणं राहुल गांधींचं काम नाही, त्यांनी स्वयंपाक करण्याकडे लक्ष द्यावं अशी टीकाही त्यांनी केली आहे. महिला आरक्षणावरून लोकसभेत झालेल्या अधिवेशनातही प्रियंका गांधींचं नेतृत्व समोर येतंय अशी चर्चा रंगते आहे. प्रियंका गांधी इंडिया आघाडीचा नवा चेहरा. प्रियंका गांधींनी नेतृत्व करावं, तेजप्रताप यादवांचं वक्तव्य. प्रियंका गांधी या इंदिरा गांधींसारख्या कौतुकाचा वर्षाव. राहुल गांधींचं हे काम नाही, तेजप्रताप यादवांचं टीकास्त्र. The chief minister of Bihar has been removed and a BJP man has been placed there. Why? Because the chief minister of Bihar is compromised. He did not say a word and he silently went to the Rajya Sabha because his past deeds have allowed the BJP to control him completely. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तडजोड करत सत्ता भाजपकडे दिली असा आरोप राहुल गांधींनी तामिळनाडूतल्या प्रचार सभेत केला. याचे पडसाद बिहारमध्ये उमटले. जनशक्ती जनता दलाचे संस्थापक आणि बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी यावरून राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलंय. मोर्चे काढून, निराधार मुद्दे काढून काहीही होणार नाही हे राहुल गांधींना कळत नाही. त्यांना काँग्रेस चालवता येणार नाही अशी टीका तेजप्रताप यादव यांनी केली. दुसरीकडे त्यांनी प्रियंका गांधींचं कौतुक केलंय. इंडिया आघाडीचं नेतृत्व प्रियंका गांधींनी करावं, त्या इंदिरा गांधींसारख्या आहेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं. देखिए, राहुल गांधी यही सब चीज में फंसे रहेंगे. शुरू से तो बुलेट चलाते हुए उनको शौक पूरा हुआ नहीं, बुलेट भी चला लिया, अब इनको लालच हो गया कुर्सी पे बैठने का. तो लालचपंथी से दूर रहें. जो अपना कुकिंग कर रहे थे, मीट मुर्गा बना रहे थे, वही बनाते रहे. वो प्रियंका गांधी ही चला सकती हैं. प्रियंका गांधी जी जो है वो इंदिरा गांधी जी की तरह है, वही चला सकती हैं. राहुल गांधी जी से चलने वाला नहीं है. संसदेच्या विशेष अधिवेशनात प्रियंका गांधी यांच्या सभागृहातल्या भाषणानंतर आणि पत्रकार परिषदेनंतर ही चर्चा सुरू झाली. लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक आणि परिसीमन विधेयक मंजूर झालं नाही. सत्ताधारी महिला आरक्षण देण्यात यशस्वी ठरले. काँग्रेससह इंडिया आघाडी एकजूट राहिल्याने एनडीए सरकारला पहिल्यांदाच अपयश स्वीकारावं लागलं. मात्र या सगळ्याचं श्रेय गेलं ते आपसुकच काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियंका गांधींकडे. त्यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात सरकारवर हल्लाबोल तर केलाच, पण याच वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या कोटीमुळे शहांनाही हसू आवरलं. प्रियंका गांधींनी अमित शहांना हसवून दाखवलं अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात दिली. तर राहुल गांधींनी प्रियंका गांधींकडून शिकावं असं अमित शहा म्हणाले. Prime Minister and myself don't have that wife issue. So we don't get that input, but we have our mothers and our sisters. Yesterday I was watching my sister achieve something that in 5 minutes achieve something that I have not been able to do in maybe 20 years of my political career, which was to make Mr. Amit Shah ji smile. एक तरफ महिला आरक्षण की बड़ी बड़ी बातें, तो दूसरी तरफ गुप्त रूप से ओबीसी वर्ग का हक छीना जा रहा है, और कुछ प्रदेशों की ताकत कम करके लोकतंत्र की धज्जियां उड़ाकर अगले चुनाव के लिए अपनी पार्टी की मजबूती का ढांचा बनाया जा रहा है. हंस रहे हैं गृह मंत्री जी, हंस रहे हैं. पूरी योजना बना रखी है. चाणक्य आज अगर जिंदा होते तो वो भी चौंक जाते आपकी राजनीतिक कुटिलता पे. आपके बहुत सारे सीनियर लोग हैं, उनसे सीख ले, और सीनियर लोग ना हो तो प्रियंका जी ही है, उनसे थोड़ा सीख ले कि सदन में कैसे बोलना चाहिए. राहुल गांधी यांनी यावेळी लोकसभेत केलेल्या भाषणावर प्रियंका गांधी नाराज असल्याची चर्चा रंगली. अशात प्रियंका गांधींचं भाषण सर्वपक्षीय नेत्यांना आवडलं. तसंच काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून आता प्रियंकांनी नेतृत्व करावं अशी चर्चा सुरू झाली. वायनाडच्या खासदार असलेल्या प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींच्या जागी काँग्रेसचं नेतृत्व करावं का याबाबत पक्षामध्ये मतमतांतर दिसतात.
मला असं वाटतं की हे त्यांचं मत आहे, पण आज तुम्हाला मी सांगते की आदरणीय राहुल गांधी जे असतील किंवा प्रियंका गांधी जे असतील, ज्या तऱ्हेने एकत्रपणे संसदेमध्ये काम करतात हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगते की जितकं फ्लोअर मॅनेजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी कोणी काय भाषणा बाबतीमध्ये असेल, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं जे ट्युनिंग आहे. आणि मला असं वाटतं की दोन बहीण भाऊ ज्या तऱ्हेने आज देशामध्ये जे आहे ती लोकशाही टिकवण्याचं काम करतायत, जनतेचा आवाज बनण्याचं काम करतायत, त्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं की जे बोलतायत त्यांना पण माझं सांगणं आहे की हे विभाजन करण्यापेक्षा सर्वांनी त्यांना कसं सपोर्ट करून पुढे जातील यासाठी प्रयत्न करावे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ राज्यातील विधानसभांचे निकाल देशाचं राजकारण बदलायची शक्यता आहे. भाजप आणि मित्र पक्षांना या निवडणुकांमध्ये जनतेनं नाकारलं तर इंडिया आघाडीला आत्मविश्वास येईल आणि पुन्हा विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळतील. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण होत असताना प्रियंका गांधी इंडिया आघाडीचा चेहरा झाल्या तर भाजप आणि एनडीए साठी ते मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठीचा इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा प्रियंका गांधींच्या रूपानं उभा राहतोय का, हा प्रश्न आहे. तेज प्रताप यादव यांच्या वक्तव्यानं ही चर्चा राष्ट्रीय पातळीवर रंगली. आता भविष्यात काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.